ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिका रूपी अध्यात्म यात्रेचे आजचे हे 84वे प्रवचन पुष्प आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी, आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास, गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या 83व्या प्रवचन पुष्पात आपण एक मनुष्य माया नावाच्या महानदीत कसा अडकतो आणि गुरुकृपेमुळे तो मनुष्य कशा प्रकारे सहजपणे विना कष्टाने त्या माया नदीतून बाहेर पडतो व सुखदुःखाच्या चक्रातूनही बाहेर पडून अखंड प्रसन्नता कशी अनुभवतो याचे अध्ययन रूपी श्रवण केले। आजच्या 84व्या प्रवचन पुष्पात आपण भक्तांचे किती प्रकार असतात आणि लाखात एखादा खरा परमभक्त कसा असतो याचे अध्ययन रूपी श्रवण आजच्या प्रवचन पुष्पात आपण करूयात। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश, कोणता उपदेश देणार आहेत हे देखील आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी आपण समजून घेऊयात। ही प्रवचन मालिका, ही अध्यात्म यात्रा भगवान श्रीकृष्ण, संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या कृपेने, इच्छेने, आशीर्वादाने, आधाराने व त्यांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। कुरुक्षेत्राच्या पवित्र युद्धभूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा, भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा सुख संवाद, मधुर संवाद, पवित्र संवाद, अमर संवाद सुरू आहे। भगवान श्रीकृष्ण, गुरु श्रीकृष्ण भक्त अर्जुनाला, शिष्य अर्जुनाला ब्रह्मज्ञान म्हणजे काय, ब्रह्मज्ञानाचा उपयोग करून एक मनुष्य, अर्जुनासारखा सामान्य मनुष्य, परमभक्त त्याचे जीवन अंतर्बाह्य आनंदी, सुखी, समाधानी, स्थिर, शांत करून परिपूर्ण यशस्वी जीवन कसे जगू शकतो याचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत। अर्जुन हळूहळू स्थिर, शांत
प्रसन्न होताना दिसत आहे. अर्जुनाची ही प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे, प्रेमाचे करुणेचे महासागर असणारे आणि प्रसन्नतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी पुढे संवाद करण्यास सुरू करतात. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, थोड्या वेळापूर्वी मी तुला एक खरा शिष्य, खरा भक्त, मायेच्या विळख्यातून सुटून सुखदुःखाच्या चक्रातून बाहेर पडून प्रसन्न जीवन कसा जगू शकतो हे समजावून सांगितले. आता मी तुला त्या भक्ताचे किती प्रकार आहेत आणि लाखात एक असा परमभक्त परमशिष्य कसा असतो हे तुला समजावून सांगतो. अर्जुना, साधारणपणे प्रत्येक मनुष्य त्याचे जीवन शारीरिक स्तरावरच जीवन जगत असतो, शरीराच्या पातळीवरच जीवन जगतो. कर्मेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचा विषय, ज्ञानेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांचा विषय ह्यातच मनुष्याचे, साधारणतः प्रत्येक मनुष्याचे जीवन व्यतीत होते. इंद्रियांच्या विषयांचा उपभोग घेण्यामध्येच मनुष्य आनंद मानतो, त्यालाच खरे सुख मानून बसतो आणि इतर कोणताही विचार, विवेक विचार मनुष्याच्या जीवनामध्ये येत नाही. असा इंद्रियांच्या स्तरावर, शारीरिक पातळीवर जीवन जगणारा मनुष्य त्याच्या मनामध्ये एकानंतर एक असे अनेक अनंत इच्छा मनामध्ये निर्माण करतो. इच्छा पूर्ण झाली की सुख, इच्छा अपूर्ण राहिली की दुःख, असा तो मनुष्य सुख दुःखाच्या चक्रात अडकतो. त्याच्या मनामध्ये अनेक विकार निर्माण होतात, वासना निर्माण होतात, त्याची बुद्धी भ्रमित होते, त्याच्या मनामध्ये चित्तामध्ये अहंकार निर्माण होतो, आसक्ती निर्माण होते, अपेक्षा निर्माण होते आणि या सर्वामुळे मी त्याला जन्मापासून दिलेले शुद्ध चैतन्य झाकून जाते. अर्जुना, आसक्ती, अपेक्षा, अहंकार, वासना, विकार आणि भ्रमामुळे मी दिलेले शुद्ध चैतन्य, अज्ञानाच्या अंधकारामुळे शुद्ध चैतन्य झाकून जाते. अर्जुना, तो मायेच्या विळख्यामध्ये अडकतो. मायेमुळे तो मोहित होतो, भ्रमित होतो, त्याच्या बुद्धीचे अपहरण होते. मायेचा फक्त उपयोग करण्याऐवजी मायेमध्ये तो मोहित होतो आणि तो मायेमध्ये अडकून जातो. अर्जुना, असा हा शुद्ध चैतन्य दिलेला मनुष्य सुख दुःखाच्या चक्रामध्ये स्वतःच्या हाताने अडकून पडतो. पण जो माझा खरा भक्त असतो तो इंद्रियांचा उपयोग करतो, इंद्रियामध्ये अडकत नाही. इंद्रियांचा, विषयांचा आवश्यक तेवढा उपयोग करतो, शरीराला आवश्यक त्या गोष्टींचा उपयोग करतो, पण इंद्रियांच्या विषयामध्ये अडकत नाही, मोहित होत नाही, तो मायेच्या विळख्यात अडकत नाही, त्याच्या बुद्धीचे अपहरण होऊ देत नाही. म्हणून त्याच्या मनामध्ये, चित्तामध्ये विनाकारण इच्छा निर्माण होत नाही. तो प्रत्येक कर्म निरपेक्ष भावाने करतो, कारण त्या माझ्या परमभक्ताला, परमशिष्याला त्याच्या जीवनाचा, मानवी जीवनाचा खरा अर्थ काय आहे हे कळलेले असते. अर्जुना, तो मी दिलेल्या शुद्ध चैतन्याच्या स्तरावर जीवन जगत असतो. म्हणून माझी संपूर्ण शक्ती अशा परमभक्ताच्या, परमशिष्याच्या पाठीशी प्रत्येक क्षणी उभी असते. अर्जुना, कारण तो मी दिलेल्या अमर्याद क्षमतेचा वापर करत असतो, उपयोग करत असतो.
मी दिलेल्या अमर्याद क्षमतेचा वापर तो स्वतःसाठी कमी करतो आणि या मानवी समाजासाठी, मानवी समाजाच्या कल्याणासाठी, या सृष्टीच्या, या विश्वाच्या कल्याणासाठी तो त्याचे प्रत्येक कर्म करतो आणि केलेले प्रत्येक कर्म देखील तो मला समर्पित करतो. कर्मातून निर्माण होणारा परिणाम म्हणजेच कर्मफळ आणि कर्तेपणा देखील तो माझ्याच चरणी अर्पण करतो. अर्जुना, असा हा माझा खरा भक्त असतो, परम भक्त असतो, लाखातून एखादा भक्त असतो जो स्वतःला माझे साधन समजतो, कर्माला माझी उपासना समजतो, कर्माला माझी पूजा समजतो. मी दिलेले कर्म, नियत कर्म तो माझी पूजा म्हणून, माझी उपासना म्हणून करतो. म्हणून तो स्वतःला माझे साधन समजतो. माझे कार्य पूर्ण करण्यासाठी मी निवडलेले तो स्वतःला एक माध्यम समजतो. कारण त्याच्या जीवनाला एक उद्देश मिळालेले असते, त्याच्या जीवनाचे ध्येय त्याने नक्की केलेले असते आणि ते ध्येय म्हणजे मानवी समाजाचे कल्याण आणि तो स्वतःला त्याचे साधन आणि माध्यम समजतो. असा हा माझा परम भक्त, परम शिष्य त्याचे प्रत्येक कर्म मला समर्पित करून निस्वार्थपणे प्रत्येक क्षण घालवतो. प्रत्येक कर्म निस्वार्थीपणे करतो. जगाच्या कल्याणासाठी, सृष्टीच्या कल्याणासाठी त्याचे काय योगदान होऊ शकते याचाच विचार माझा परम भक्त, लाखातून एखादा भक्त प्रत्येक क्षणी करत असतो. नव्हे तो फक्त माझ्याच कार्यासाठी प्रत्येक क्षण व्यतीत करत असतो. अर्जुना, असा हा माझा परम भक्त लाखातून एखादा असतो. अर्जुना, भक्तांचे 4 प्रकार आहेत, हेही तुला मी स्थिरपणे समजावून सांगतो. तू शांत चित्ताने समजून घे. अर्जुना, भक्ताचा पहिला प्रकार म्हणजे आर्त भक्त. आर्त भक्त हा त्याच्या जीवनामध्ये येणारे दुःख, संकट निवारण करण्यासाठी, दूर करण्यासाठी माझी भक्ती करतो, माझी पूजा करतो, माझी उपासना करतो. आर्त भक्ताला संकटापासून वाचायची असते, दुःखापासून, वेदनेपासून, तणावापासून, नैराश्यापासून, अशांततेपासून स्वतःची सुटका करून घ्यायची असते. म्हणून हा आर्त भक्त माझी पूजा, माझी उपासना करतो. हा झाला भक्ताचा पहिला प्रकार. भक्ताचा दुसरा प्रकार जिज्ञासू भक्त. जिज्ञासू भक्ताला भगवंताचा ज्ञान, भगवंत म्हणजे नेमकं काय आहे ह्याचे ज्ञान मिळवण्याची तहान लागलेली असते. म्हणून हा जिज्ञासू भक्त ज्ञान मिळवण्यासाठी माझी उपासना करतो, माझी पूजा करतो. त्याला फक्त माझे ज्ञान मिळवायचे असते. असा हा जिज्ञासू भक्त असतो. तिसऱ्या प्रकारचा भक्त म्हणजे अर्थार्थी भक्त. अर्थार्थी भक्त हा धन संपत्ती मिळवण्यासाठी किंवा धन संपत्ती वृद्धिंगत होण्यासाठी माझी पूजा, माझी उपासना करतो. त्याला फक्त त्याचे धन संपत्ती वाढवायची असते किंवा जास्तीत जास्त मिळवायची असते. असा हा अर्थार्थी भक्त तिसऱ्या प्रकारचा भक्त असतो. आणि चौथ्या प्रकारचा भक्त म्हणजे ज्ञानी शुद्ध भक्त असतो. अर्जुना, हा चौथ्या प्रकारचा ज्ञानी शुद्ध भक्त त्याचे प्रत्येक कर्म निस्वार्थीपणे करतो. त्याला त्याच्या कोणत्याही कर्मातून काहीही मिळवायचे नसते. असा हा ज्ञानी शुद्ध भक्त असतो जो निस्वार्थीपणे प्रत्येक कर्म करून कर्मफळ आणि कर्तेपणा देखील माझाच चरणी अर्पण करतो.
तो त्याचे कर्म माझी उपासना म्हणून करतो, निस्वार्थीपणे करतो आणि प्रत्येक कर्म मला समर्पित करतो, असा हा चौथ्या प्रकारचा ज्ञानी शुद्ध भक्त असतो. अर्जुना, मला प्रत्येक प्रकारचा भक्त तेवढाच प्रिय असतो. माझ्यासाठी सर्व भक्त एक समान आहेत अर्जुना, पण त्यातल्या त्यात ह्या चौथ्या प्रकारचा ज्ञानी शुद्ध भक्त मला फार आवडतो अर्जुना. त्याचे एकमेव कारण म्हणजे तो माझीच सावली असतो, तो ईश्वराचे स्वरूप असतो. म्हणून हा ज्ञानी शुद्ध भक्त मला सर्वात जास्त प्रिय आहे, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. कारण हा ज्ञानी शुद्ध भक्त निस्वार्थीपणे त्याचे प्रत्येक कर्म करत असतो. अर्जुना, तू देखील माझा ज्ञानी शुद्ध भक्त आहेस. अरे, अनंत काळापासून तू तुझे कर्म माझी उपासना म्हणूनच करत आलेला आहेस, आणि मग ह्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तू असा दयनीय अवस्थेत का गेलेला आहेस अर्जुना? तू इथले हे युद्ध कर्म देखील, तुझे नियत कर्म, तुझे स्वकर्म माझी उपासना म्हणूनच कर. आलेले कर्मफळ आणि कर्तेपणा देखील माझाच चरणी अर्पण कर. तू माझा ज्ञानी शुद्ध भक्त आहेस, तू माझा ज्ञानी शुद्ध शिष्य आहेस अर्जुना. अरे, तू माझा श्वास आहेस, प्राण आहेस, तू माझा सर्वस्व आहेस अर्जुना. तू तुझे कर्म, स्वकर्म, नियत कर्म, युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे कर आणि आलेले कर्मफळ आणि कर्तेपणाचा त्याग कर, माझ्या चरणी अर्पण कर. कारण तू एक ज्ञानी शुद्ध भक्त आहेस, म्हणून तू मला अत्यंत प्रिय आहेस अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश, हा उपदेश देत आहे की ज्याप्रमाणे एक ज्ञानी शुद्ध भक्त त्याचे कर्म निष्काम भावाने करतो, तो ज्ञानमय असतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण त्या ज्ञानी भक्ताला त्यांचेच स्वरूप आहे, त्यांचीच सावली आहे, ईश्वराचेच स्वरूप आहे असे म्हणत आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्याने त्याचे कर्म जर निस्वार्थपणे, निष्काम भावाने, ज्ञानाच्या आधारावर, शुद्ध ज्ञानाच्या आधारावर जर केले, तर आजचा अर्जुन देखील, आजचा मनुष्य देखील त्या भगवंताला, भगवान श्रीकृष्णांना तेवढाच प्रिय होईल जेवढा द्वापार युगातील अर्जुन भगवान श्रीकृष्णांना प्रिय होता. इतर प्रकारचे भक्त देखील भगवंतालाही तेवढेच प्रिय असतात, जरी ते त्यांची भक्ती स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या सुविधेसाठी, स्वतःच्या धनवृद्धीसाठी, संपत्ती वृद्धीसाठी, संकटातून सुटण्यासाठी करत असले तरी ते भक्त देखील भगवंताला तेवढेच प्रिय असतात. पण ज्ञानी भक्त, निस्वार्थीपणे कर्म करणारा भक्त भगवंताला थोडा जास्त प्रिय असतो, असे भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला समजावून सांगत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. उद्याच्या 85व्या प्रवचन पुष्पात अशा या ज्ञानी परमभक्ताची चिन्हे कोणती आहेत, अशा या परमभक्ताला, ज्ञानी शुद्ध भक्ताला कसे ओळखावे याचे अध्ययन रूपी श्रवण आपण उद्याच्या 85व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत. आपण सर्वांनी परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म कृतज्ञ व ऋणी राहील.
आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूयात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.